जे आपलं लास्ट लेक्चर झालं त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हे आर्टिकल बघितलं. त्यामध्ये डेफिनेशन नंतर काही एक्झाम्पल्स बघितले. कुठले इक्वेशन्स ज्याला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणतो टू व्हेरिएबल्समधले, आणि त्यानंतर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे एक मेथड बघितली. व्हेरिएबल इलिमिनेट करून आपण सायमल्टेनियस सिस्टीम जी असते लिनियर इक्वेशनची आपण ती सॉल्व्ह करू शकतो. तर आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट अजून काही इक्वेशन्स सॉल्व्ह करणार आहे. सिस्टीम्स ऑफ लिनियर इक्वेशन्स हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणार आहेत. पण तत्पूर्वी जी डेफिनेशन आपण बघितली आहे कशाची, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, त्या डेफिनेशनमध्ये स्टँडर्ड फॉर्म होता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा. तो जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो असा आहे ax प्लस by इक्वल्स टू c, और सेम फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. हे दोन्ही पण स्टँड अशा फॉर्ममध्ये असन, ह्या फॉर्ममध्ये असन तरी हे काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इथं काय असतात, a b c कॉन्स्टंट असतात, नंबर्स असतात, एनी नंबर्स. आणि जनरल फॉर्म मध्ये फक्त एक गोष्ट सांगितली, हे दोन नंबर्स a आणि b सायमल्टेनियसली 0 नकोय, एकाच वेळेस 0 नकोय. तर ह्याच डेफिनेशन आणि जनरल फॉर्म, हे जनरल फॉर्म आहे आणि याच्यावरून ह्याच एका फॉर्मवरून फक्त काही इक्वेशन्स येतं, जे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही चेक करायचंय. फक्त ह्या फॉर्म बरोबर कम्पेअर करायचंय. फर्स्ट इक्वेशन 4m प्लस 3n इक्वल्स टू 12. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे किंवा नाही. तर ह्या इक्वेशन मध्ये पहा m आणि n व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो हा किंवा हा आहे. जनरल फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म कशाचा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर हा झाला a. याच्या बरोबर तुम्ही कम्पेअर केलं ax प्लस by इक्वल्स टू c, तर दिस इज a, दिस इज b, आणि हा राईट हँड साइडला c आहे. सो दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ह्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, ह्या फॉर्म मध्ये आहे म्हणून लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नेक्स्ट 3x स्क्वेअर मायनस 7y इक्वल्स टू 13. हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही. डेफिनेशन जी आहे तर डिग्री, याचे x आणि y ची जी डिग्री आहे लिनियर मध्ये, त्या दोन्हीची पण डिग्री 1 असते. तर इथे डिग्री मेन्शन नाही केली, त्याचा मिनिंग आहे इथे डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे, पण x ची डिग्री मात्र 2 आहे. देअरफॉर दिस इज नॉट, ठीक आहे, नॉट काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे नाहीये कारण याची डिग्री 2 आहे. ठीक आहे. बाकी त्याचे आपल्याला दोन्ही पण व्हेरिएबल्सची डिग्री 1 पाहिजे. डेफिनेशन मध्ये तसं मेन्शन केलं, दोन्ही पण व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे. नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू y इक्वल्स टू 16. आता पहा ह्या इक्वेशनला याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर ax, तर इथं a जो आहे तो स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे. ठीक आहे, दिस इज नंबर, स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अ नंबर, मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 y, तर याच्या बरोबर by याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर y चा कोएफिशियंट मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे. तर b काय इथं मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5. तर हा पण एक नंबर आहे, इक्वल्स टू c आहे, c ची व्हॅल्यू 16 आहे. तर ह्या फॉर्म मध्ये काय प्रॉब्लेम नाही, दिसतंय स्क्वेअर रूट ऑफ 2 दिसतंय, स्क्वेअर रूट ऑफ मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे, राईट हँड साइड 16 आहे. तर ह्या फॉर्म मध्ये आहे बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 हे पण नंबर्स आहेत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला हे x आणि y चे कोएफिशियंट जे आहेत ते फक्त नंबर्स पाहिजे, काही याचा प्रॉब्लेम नाहीये. सो दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, ह्या फॉर्म मध्ये ते आहे. फक्त a ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे, b ची व्हॅल्यू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे. तर त्या फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल्स टू 0. तर पहा ह्या फॉर्म मध्ये दोन्ही फॉर्म एकाच फॉर्म, याच्या फॉर्म मध्ये असन, ह्या फॉर्म मध्ये असन, हे दोन्ही पण काय येतं जनरल फॉर्म आहेत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे. तर याला या फॉर्म मध्ये कम्पेअर केलं तर x चा कोएफिशियंट जो आहे तो 0 आहे, म्हणजे a 0 आहे. a 0 चालतंय. y चा जो कोएफिशियंट आहे b, म्हणजे इथं b ची व्हॅल्यू 6 आहे याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर.
ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 6 आहे, सी ची व्हॅल्यू -3 आहे, तर दोन्ही एकाच वेळेस 0 नाहीये, ए आणि बी दोन्ही एकाच वेळेस 0 नाहीये, तर याचा पण काही प्रॉब्लेम नाही. डेफिनेशनला तशी डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे त्याची, दोन्ही एकाच वेळेस 0 नको. एक 0 असन चालन, बी 0 असन चालन, ए 0 असन चालन, दोन्ही फक्त एकाच वेळेस 0 नको, एवढीच फक्त रिक्वायरमेंट आहे, डिमांड आहे डेफिनेशनची. त्यामुळे हे सुद्धा काय आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, कारण ते ह्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, ए 0 आहे पण काय प्रॉब्लेम नाही, ए 0 असला तरी चालतोय, बी 0 असला तरी चालतोय, दोन्ही एकाच वेळेस 0 नको. ठीक आहे, तर हा 0 आहे पण हा नॉन 0 आहे, तर दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नेक्स्ट 0.3 x plus 0y equals to 36. काय प्रॉब्लेम, तर याला ह्या फर्स्ट याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर राईट हँड साइड 36, राईट हँड साइड सी, तर हा प्रॉब्लेम आहे. वायचा जो कोएफिशियंट आहे बी आहे, इथं वायचा कोएफिशियंट 0 आहे, म्हणजे बी इथं 0 आहे, तर बी 0 असल्यानंतर ए पण लगेच चेक करायचा आहे. एक्सचा कोएफिशियंट ए आहे, इथं एक्सचा कोएफिशियंट 0.3 आहे, तर बी 0 आहे पण ए 0 नाही. हा इथं काय आहे, एक्सचा कोएफिशियंट 0.3 आहे, 0.3 म्हणजे 0 तर नाहीये. ठीक आहे, काही का असाना 0.3 आहे, 0 तर नाहीये, तर आपलं हे जे आहे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, कारण इथं एक व्हॅल्यू 0 आहे, बी ची व्हॅल्यू 0 आहे पण ए ची व्हॅल्यू नॉन 0. आपल्याला एक काहीतरी तर नंबर पाहिजे नाही फक्त. ठीक आहे, काहीतरी नंबर पाहिजे नाही. याच्यामध्ये ए 0 आहे, याच्यामध्ये बी 0 आहे, चालतंय, ए 0 असेल तरी चालतंय, बी 0 असेल तरी चालतंय, फक्त दोन्ही एकाच वेळेस 0 नकोय. ठीक आहे, सी ला तर काही रिस्ट्रिक्शनच नाही, सी 0 असेल नॉन 0, सी ला काही रिस्ट्रिक्शन नाहीच आहे, त्यामुळे हे आहे ह्या फॉर्म मध्ये, अँड देअरफॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नेक्स्ट 4/x plus 5/y equals to 4. याचं हे कुठल्याच या दोन्हीपैकी कुठल्याच एका फॉर्म मध्ये नाहीये. 4/x plus 5/y equals to 4 हे जे आहे राईट हँड साइड, तर ठीक आहे, राईट हँड साइडचं काय नाहीये, पण ax plus by हा फॉर्मच नाहीये. लेफ्ट हँड साइडचा जो आहे ax plus by, 4/x plus 5/y हे त्या फॉर्म मध्येच नाहीये, देअरफॉर दिस इज नॉट. ठीक आहे, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे, नॉट लिनियर इक्वेशन्स. व्हेरिएबल तर दोन आहेत एक्स आणि वाय, पण दिस इज नॉट लिनियर इक्वेशन्स बिकॉज ह्या फॉर्म मध्येच नाही. ax plus by हे फॉर्मच नाहीये लेफ्ट हँड साइडचा. ठीक आहे, नेक्स्ट मी इथे लिहितोय 7 4xy minus 5y equals to 8 किंवा -8 equals to 0 एकच फॉर्म मध्ये. ठीक आहे, तर दिस इज ऑल्सो नॉट लिनियर इक्वेशन, कारण इथं पण याचा फॉर्म नाही, कुठल्याच दोन्हीपैकी एका फॉर्म मध्ये ते नाहीये. 4xy दोन्ही xy एकत्र नकोच आहे. 4xy x into y असं नाहीच आहे लिनियर इक्वेशन मध्ये. x into y प्रोडक्ट नाहीच आहे, एक्स आणि वायचा प्रोडक्ट नसतोच कशामध्ये, लिनियर इक्वेशन मध्ये. लगेच लिनियर राहतच नाही, दिस इज नॉट लिनियर. ठीक आहे, कारण एक्स आणि वायचा प्रोडक्ट आहे आणि जनरल फॉर्म मध्ये ax plus by कुठंच दिसलंच नाही. ठीक आहे, ax plus by आपल्याला काय पाहिजे नाही, ax plus by हा फॉर्म तर पाहिजेच आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये ax plus by हा फॉर्म पाहिजे नाही. राईट हँड साइड इक्वल्स टू 0 नॉन 0 काही पण असू द्या, ax plus by हा फॉर्म पाहिजे नसेल. सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन, कारण याच्यामध्ये ax plus by हा फॉर्म नाही, याच्यामध्ये पण ax plus by हा फॉर्म नाहीये. इथं ax plus by हा फॉर्म नाही, कारण x ची डिग्री 2 आहे. तर जे जे इक्वेशन्स ह्या फॉर्म मध्ये नाही येतं ते नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि जे जे ह्या फॉर्म मध्ये आहेत कम्पेअर करून आपण बघितलंय तर बाकीचे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. फक्त हे 6 वाला लिनियर इक्वेशन नाहीये, 7 वाला पण नाही आणि सेकंड वाला पण नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बाकीचे एक्झॅक्ट ह्या दोन पैकी कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये आहेतच आहेत. ए आणि बी वरची जी कंडिशन आहे, ए 0 असेल तरी चालतोय, बी 0 असेल तरी चालतोय, फक्त दोन्ही एकाच वेळेस 0 नकोय, एकाच वेळेस. पण इथं हा ए 0 आहे पण बी 0 नाहीये, इथं बी 0 आहे पण ए 0 नाहीये, दोन्ही पैकी एक 0 असेल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ते आहेच, एकाच वेळेस फक्त 0 नकोय अशी जनरल फॉर्मची डिमांड आहे, डेफिनेशनची तशी डिमांड आहे. तर हे सगळे
आपण व्हेरीफाय केलेत कुठले लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहेत, कुठले लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण ऑलरेडी 2 सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल सॉल्व्ह केलेले आहेत. जे सॉल्व्ह केले, आता आपण परत अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहेत, पण हे काही कुठले डेफिनेशन नुसार चेक करायचं बाकी राहिलं होतं आपलं. लिनियर इक्वेशन्स कुठले येतात आणि कुठले नाही. जनरल फॉर्म ax प्लस by इक्वल्स टू c किंवा ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये पाहिजे. दोन्ही पण त्याचे जनरल फॉर्म, ऍक्च्युली ते दोन्ही एकच आहेत. ax प्लस by प्लस c, आफ्टर ऑल ax प्लस by इक्वल्स टू c आणि ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 हे दोन्ही एकच फॉर्म आहेत. c तर कॉन्स्टंट आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट, हे दोन्ही एकच फॉर्म आहेत. कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये पाहिजे येतं. आणि ABC काय येतं, एनी नंबर्स, फक्त a आणि b नॉट 0 सायमल्टेनियसली, एकाच वेळेस दोन्ही 0 नकोय, एवढीच डिमांड आहे. कशाची, डेफिनेशनची, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल याची तेवढीच डिमांड आहे. ठीक आहे. आपण सर्व चेक केले, जेवढे होते टेक्स्टबुक मध्ये सर्व चेक केले, कुठले लिनियर आहेत कुठले नॉट लिनियर आहेत. त्यानंतर आपण 2 लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल म्हणतात. 2 इक्वेशन्स, 2 सिस्टीम्स आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह केल्या. आज आपण अजून त्याच टाईपचे एक्झाम्पल्स अजून काही सॉल्व्ह करणार आहेत. सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे तर एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. सर्वात बेस्ट मेथड तीच आहे, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. कुठला पण एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. तर आपण अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहेत. कशाचे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल. फर्स्ट 5x प्लस 3y equals to 9. This is first equation. And 2x minus 3y equals to 12. This is suppose second equation. आणि आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. काय, दिस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. दोन इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन 5x प्लस 3y इक्वल्स टू 9, 2x मायनस 3y इक्वल्स टू 12. व्हेरिएबल इलिमिनेट मध्ये काय करतो आपण, कुठला तरी एक व्हेरिएबल इलिमिनेट करतो आणि जो व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करायचा आहे त्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स दोन्ही पण इक्वेशन मध्ये सेम करायचे असतात. फक्त साइन नंतर आपण ऑब्झर्व करू. तर आता इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 5 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 2 आहे. ऍक्च्युली इथं पण सेम करतात, पण जास्त कॉम्प्लिकेटेड. याला जर तुम्ही ह्या इक्वेशनला 5 ना मल्टिप्लाय केलं तर इथं x चा कोएफिशियंट 10 होईल. आणि वरच्याला जर 2 ना मल्टिप्लाय केलं तर इथं पण x चा कोएफिशियंट 10 होईल आणि दोन्ही पण कोएफिशियंट सेम होतील. त्यामुळे x पण इलिमिनेट आपण करू शकतो, पण ते जास्त कॉम्प्लिकेटेड होते. ऑलरेडी इथं जर आपण ऑब्झर्व जर केलं, बघितलं जर केअरफुली, तर y चा कोएफिशियंट 3 आहे. इथं पण y चा कोएफिशियंट 3 आहे. ह्या साइनचं नंतर बघू आपण, अपोजिट साइन आहे आणि अपोजिट साइन असेल तर अजूनच बेटर आहे, अजून इक्वेशन इझिली सॉल्व्ह होऊन जाते. y चा कोएफिशियंट 3 आहे, y चा कोएफिशियंट 3 आहे आणि साइन पण अपोजिट आहे. जर साइन अपोजिट असेल आणि एका कुठल्या तरी व्हेरिएबलचे कोएफिशियंट जर सेम असतील तर सिम्पली लगेच सॉल्व्ह होते. काय करायचं, दोन्ही इक्वेशन सिंपल ऍड करून टाकायचं. सो ऍड इक्वेशन्स 1 and 2. ऍड करण्यामध्ये काय करायचंय, दोन इक्वेशन्स ऍड कसे करायचे, सिम्पली दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड ऍड करायच्या, इक्वल्स टू राईट हँड साइड ऍड करायच्या. आता आपण ऍड करताना दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. ऍड कसं करायचंय तर पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे 5x प्लस 3y आणि दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे 2x मायनस 3y. ऍड करताना x चे कोएफिशियंट सिंपल ऍड करायचे. तर मी दोन इक्वेशन ऍड करतोय, तर ऍड लेफ्ट हँड साइड ऍड करतोय, लेफ्ट हँड साइड ऍड करत असताना दिस इज 5x, दिस इज 2x, ऍड करताना दिस इज 7x. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड. आता हे सेकंड जर ऍड करायचं असेल तर दिस इज प्लस 3y आणि मायनस 3y. ऍड करताना हे 0 होईल, ऍडिशन प्लस 3y मायनस 3y, ऍडिशन की 0 इक्वल्स टू राईट हँड साइडची ऍडिशन 9 प्लस 12, दिस इज 21. Now next step, 7x. This will imply 7x plus 0, that is 7x equals to
21. This will imply that x equals to 21 upon 7. This will imply that x equals to 3. ठीक आहे, x equals to 3. एक व्हेरिएबल इलिमिनेट झालं, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली. एक y इलिमिनेट झाला, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली. ज्याचे कोएफिशिएंट सेम असतात ॲक्च्युअली तो व्हेरिएबल इलिमिनेट होऊन जातो. आता ही जी व्हॅल्यू आहे x equals to 3 कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा आणि आपल्याला y ची व्हॅल्यू भेटून जाईल. पुट इन एनीवेअर, ठीक आहे, सपोज इनटू, कुठं पण पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू सेमच भेटली. पहा सेकंड मध्ये जर पुट केलं तर सेकंड इक्वेशन आहे 2x minus 3y equals to 12 आणि याच्यामध्ये पुट करायचं आहे x equals to 3. So 2 into 3 minus 3y equals to 12. This will imply that 2 into 3 is a 6 minus 3y equals to 12. This will imply that minus 3y equals to हा plus 6 negative होईल 12 minus 6. ठीक आहे, 12 minus 6. This will imply that minus 3y equals to 12 minus 6 is minus 6. Next step, minus 3y equals to minus 6. This will imply that y equals to minus 6 upon minus 3. Minus 3 y ला multiply है, minus 3 into y है, right hand side ला divide with. This will imply that y equals to minus minus cancel, 6 by 3 is a 2. ठीक है, so y equals to 2. 6 by 3 simply minus minus तो cancel हो, actually तो minus 1 into minus 1 है. ठीक है, minus 1 upon minus 1 आणि minus 1 upon minus 1 तो 1 होऊन जातो, cancel होतं म्हणजे actually तो 1 होतोय. So 2 into 1 1 होऊन जाते. So y equals to 2. And therefore जे सोल्युशन आहे, जे आन्सर आहे तो xy equals to x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2. हे तुमचं काय आहे, सोल्युशन आहे. आणि कशाचं सोल्युशन आहे, सोल्युशन आन्सर एकच सोल्युशन ऑफ दिस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणा किंवा सायमल्टेनियस. हे तर एकदमच डायरेक्ट होतं कारण इथं काय y चे कोएफिशिएंट ऑलरेडीच सेम होते. y चे कोएफिशिएंट ऑलरेडीच सेम होते. आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये कोएफिशिएंट आपल्याला सेम करावं लागले पाहिजे. तर ह्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं हे सोल्युशन आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू तिथं आपल्याला बॅलन्स करावं लागले पाहिजे. काय कोएफिशिएंट्स कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे. मी आता असं एक एक्झाम्पल घेतो ज्या एक्झाम्पलमध्ये एक्स हा जो व्हेरिएबल आहे तो अगोदर इलिमिनेट होईल आणि y ची व्हॅल्यू आपल्याला अगोदर भेटेल. सपोज नेक्स्ट x plus 7y equals to 10. This is first equation आणि 3x minus 2y equals to 7. This is second equation. आता दोन इक्वेशन्स येतात. x चा कोएफिशिएंट्स एका ठिकाणी 1 आहे, x चा कोएफिशिएंट इथं 1 आहे, x चा कोएफिशिएंट इथं 3 आहे, y चा कोएफिशिएंट 7 आहे, y चा कोएफिशिएंट 2 आहे निगेटिव्ह साइन सोबत. ठीक आहे, ऍक्च्युअली तो -2 आहे, y चा कोएफिशिएंट 2 यालाच ठीक आहे तुमच्यासाठी एवढंच आहे. y चा कोएफिशिएंट 2 आहे निगेटिव्ह साइन सोबत इक्वल्स टू 7. काय लिहिते तर सांगूनच टाक. 3x minus 2y equals to 7. Actually this is same as 3x plus minus 2 into y equals to 7 आहे. सो कोएफिशिएंट ऑफ y is -2 हे जर फॉर्म मध्ये लिहिलं तर पण ठीक आहे इथपर्यंत आपल्यासाठी एवढंच इनफ आहे. ठीक आहे, 3x minus 2y, y चा कोएफिशिएंट 2 आहे आणि 2 चा साइन निगेटिव्ह आहे. काय करू शकतो आपण तर x चे कोएफिशिएंट मी सेम करतो. इथं x चा कोएफिशिएंट 1 आहे, काही नाही म्हणजे तो कोएफिशिएंट ऍक्च्युअली 1 आहे. x चा कोएफिशिएंट 1 आहे. तर ह्या इक्वेशनला जर मी 3 ला मल्टिप्लाय केलं तर इथं x चा कोएफिशिएंट 3 होईल. दुसऱ्या इक्वेशन मध्ये ऑलरेडीच x चा कोएफिशिएंट 3 आहे आणि कोएफिशिएंट सेम होऊन जाते. तर मी काय करतोय मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. ठीक आहे, 3 ना मल्टिप्लाय करतोय इक्वेशन 1 ला. आणि काय होतंय इक्वेशन 1 ला जर 3 ना मल्टिप्लाय केलं तर इथं x चा कोएफिशिएंट 1 आहे
आणि 3 मल्टिप्लाय केल्यावर इट बिकम्स 3x प्लस 3 मल्टिप्लाय करायचं आहे 7y, 3 मल्टिप्लाय केल्यानंतर दिस इज 21y इक्वल्स टू राईट हँड साइड 10 आहे, 3 मल्टिप्लाय केल्यावर इट बिकम्स 30. सो दिस इज थर्ड इक्वेशन. इक्वेशन 1 ला 3 मल्टिप्लाय केल्यानंतर मला असं इक्वेशन भेटणार आहे 3x प्लस 21y इक्वल्स टू 30. आता ह्या फर्स्ट इक्वेशन आणि ह्या थर्ड इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन मध्ये काय आहे x चा कोएफिशिएंट 3 आहे, पण दोन्हीचं पण साइन जे दोन्हीचे पण साइन पॉझिटिव्ह आहेत, +3 अशा केसमध्ये काय करायचं आहे सबट्रॅक्ट करून टाकायचं. काही पण कुठल्या तरी एकामधून सबट्रॅक्ट करा, एकतर 2 - 3 करा, सेकंड इक्वेशन मधून थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करा किंवा थर्ड इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, काही पण केल्यानंतर एक व्हेरिएबल इलिमिनेट होतोय. मी काय करतोय सबट्रॅक्ट करतोय आणि काय सबट्रॅक्ट करतोय इक्वेशन 2 कशामधून फ्रॉम इक्वेशन 3. हे सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करतोय कशामधून या थर्ड इक्वेशन मधून. आता सबट्रॅक्ट करताना सिंपल जसे ऍड करतात तसंच सबट्रॅक्ट करायचे. लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची, राईट हँड साइड सबट्रॅक्ट करायची. आता पहा याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचे 3x - 3x हे तर पस्तीन 0 होईल. ठीक आहे, 3x - 3x मधून 3x सबट्रॅक्ट होईल. आता 20y मधून -2y सबट्रॅक्ट करायचं आहे प्लस 21y याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर -2y हे सबट्रॅक्ट करायचं आहे. अशी सबट्रॅक्शन होईल. अगोदर 3x मधून 3x सबट्रॅक्ट करायचा, तो 0 होऊन जाईल. नंतर 20y मधून हा -2y सबट्रॅक्ट करायचा आहे, 21y मधून -2y सबट्रॅक्ट करायचा आहे. आणि राईट हँड साइडला सबट्रॅक्शन कसं होईल तर सिम्पली 30 येईल आणि इथं राईट हँड साइड 7 आहे, सो 30 - 7. सो व्हॉटेवर मी तर नंतर लिहितो. सो 0 कशामध्ये ऍड केला तरी मी मॅटर नाही करत आहे, मी 0 एलिमिनेट करतोय. 20y - 2y तर ऍक्च्युअली तो ऍड होणार आहे 21y + 2y इक्वल्स टू 30 - 7 दॅट इज 23. आणि 20y + 2y दिस इज 23y इक्वल्स टू 23 राईट हँड साइड आणि दॅट्स ऑल. दिस इज 23/23 y इक्वल्स टू 1. हा तर इकडे जाऊन ठेवूया 23y इक्वल्स टू 23 अँड देअरफॉर y इक्वल्स टू 23/23 आणि 23/23 इज 1. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ y अँड व्हॅल्यू ऑफ y इज 1. ठीक आहे. अगोदर x चा कोएफिशिएंट आपण सेम केला, त्यामुळे x इलिमिनेट झाला आणि अगोदर तुम्हाला हे फर्स्ट टाइम अगोदर काय भेटले y ची व्हॅल्यू भेटली. आता ही जी y ची व्हॅल्यू कशा पण कुठल्या पण इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3 कुठं पण पुट करा तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. जिथं सोपं असेल तिथं आपण पुट करू, तर मी इथं पुट करतोय. ठीक आहे, पुट जिथं सोपं म्हणजे कोएफिशिएंट छोटे त्यालाच आपण सोपं म्हणू. जिथं नंबर्स छोटे येतात त्याच्यामध्ये आपण पुट करू. तर पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 x + 7y इक्वल्स टू 10 याच्यामध्ये काय करायचं आहे y इक्वल्स टू 1. सो x + 7 इंटू y ची व्हॅल्यू 1 आहे 7y आणि y ची व्हॅल्यू 1 आहे. सो 7 × 1 इक्वल्स टू 10. So this will imply that x + 7 × 1 is 7 equals to 10. So this will imply that. ठीक आहे, हा हे इम्प्लिकेशनचा साइन आहे, याचा हा मीनिंग असतो फक्त. x equals to 10 - 7. This will imply that हा सबट्रॅक्ट होणार आहे 10 - 7. So this will imply that x equals to 10 - 7 is 3. ठीक आहे. सो सोल्युशन जे आहे तुमचं एक y equals to 1 आहे, x equals to 3 आहे. देअरफॉर तुमचं जे ह्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन काय आहे xy इक्वल्स टू अगोदर फक्त ऑर्डर पेअरमध्ये x ची व्हॅल्यू लिहायची आणि नंतर y ची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, इज अ सोल्युशन. हे काय आहे सोल्युशन आहे. आणि कशाचं तर गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ह्याच्या गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन आहे काय xy इक्वल्स टू 3 1.
मी सगळे मागच्या लेक्चरला सांगितलं जे सोल्युशन आहे, जे आपण आन्सर फाइंड आउट केलंय ते करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करायला काय करायचे, पुट x इक्वल्स टू जे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केलेत x इक्वल्स टू 3 y इक्वल्स टू 1 त्या दोन्ही पण इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करून बघायच्या. लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड जर सेम असेल तरच ते आन्सर करेक्ट असतं. पण कॅल्क्युलेशन जर आपण केअरफुली केले तर जे आन्सर येते ते करेक्टच असते. आपण व्हेरीफाय करू ह्या केसमध्ये. एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू दोन्ही पण इक्वेशन मध्ये पुट करायच्या सायमल्टेनियसली, दोन्ही सायमल्टेनियसली सॅटिस्फाय होणार आहेत. एक्स ची व्हॅल्यू 3 आहे. पहिले इक्वेशन लेफ्ट हँड साइड काय आहे, इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड काय आहे, x प्लस 7y. एक्स ची व्हॅल्यू 3 आहे प्लस 7 इंटू y ची व्हॅल्यू 1 आहे. So this will imply that 3 plus 7 into 1 is a 7. This is 3 plus 7 is 10 आणि राईट हँड साइड पण आपली 10च आहे. ठीक आहे. सेकंड इक्वेशन पण एकाच वेळेस सॅटिस्फाय होणार, दोन्ही एकाच वेळेस, कारण ते त्याचं सोल्युशनच आहे. सेकंड इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे 3x मायनस 2y. x ची व्हॅल्यू दिस इज 3 इंटू x ची व्हॅल्यू 3 आहे. ठीक आहे. मायनस 2 इंटू y ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. So 3 into 3 9 minus 2 into 1 2 9 minus 2 is a 7 आणि this is right hand side second equation. ठीक आहे. ही सेकंड राईट हँड साइड. त्यामुळे आपण हे जे आन्सर काढले x इक्वल्स टू 3 y इक्वल्स टू 1 सोल्युशन x y इक्वल्स टू 3 1 हे करेक्टच आहे, कारण सॅटिस्फाय झालेलं आहे. हे जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. सॅटिस्फाय करणं किंवा हे चेक करणं दिस इज नॉट पार्ट ऑफ आवर आन्सर. ठीक आहे. हा पार्ट नाही आहे आन्सरचा, फक्त आपण केलेलं फाइंड आउट केलेलं आन्सर करेक्ट आहे किंवा नाही एवढं चेक करण्यासाठी. हे पुढचा जो इथं जे आपण कॅल्क्युलेशन केलंय हा आन्सरचा पार्ट नाहीये. ठीक आहे. आन्सर आपलं इथं संपतंय. फक्त हे कशासाठी केलं होतं तर आपण जे आन्सर फाइंड आउट केलंय ते करेक्ट आहे की नाही ते व्हेरीफाय करण्यासाठी. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. तर सोल्युशन फाइंड आउट करायचं कशाचं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स.